गुड हाय इव्हनिंग मॅम. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग. हो ओके, स्क्रीन दिसते मॅम, काल जे प्रश्न आले नाहीत तेच घेणार आहात का फक्त? तुमची इच्छा. काल जे प्रश्न नाही आले तेच घेऊ का? चालेल, तसं करा. हो मॅम, तेच घ्या. ओके, आताची मुलं चालेल, तेच घेऊयात. मॅम आज उशीर का झाला? अरे काम चालू आहे आमच्या घरामध्ये. कामगार लोक असतात आणि ते गेल्यानंतर पण थोडीशी आवरावरी असते आणि मला आज येताना पण थोडा उशीर झाला क्लास. गुड इव्हनिंग मॅम. आता हे 3-4 दिवस असाच थोडासा उशीरच होत जाणार. कामगार असल्यामुळे घरामध्ये काहीच करता येत नाही आणि ऑनलाईन क्लास घरातून घ्यावे लागतात. बरं, आपली 2 उदाहरणं झाली होती ना, का 3 झाली होती? 3 झाले होते. ओके, चौथा किती झाले होते? 3 ओके, 3 3 झाले होते. मॅम. 4 झाले होते. 4 कधी झाले होते? झालं होतं का नक्की? मला वाटतं चौथा मॅम, काल जे सोडून प्रश्न पाठवला का? पाठवले होते त्यामध्ये मला जे आले नाहीत ते. ओके, चौथा मी सोडवून पाठवला होता ना तुम्हाला? हो मॅम, पाठवलं होतं. बरं, समजला का? का पुन्हा एक्सप्लेन करायचं आहे? समजलं आहे मॅम. ओके, सर्वांना समजला? मॅम मला नाही समजला. हो मॅम. नाही मॅम. समजला. बरं, ज्यांना नाही समजला त्यांनी पुन्हा एकदा लक्ष द्या. थोडं फास्ट घेऊयात आता आपण. येत आहेत आणखी बाकीचे. मॅम, मी माझे प्रश्न पाठवले आहेत. हसणं पाय बरं तास चालू आहे. अगं मम्मी मला डिलीट करता येत नव्हतं. कोण आलता? माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा. आणि म्हणून मी हिला विचारलं आणि ती लगेच हसायला लागली. बरं, पहा 3/2. पर यामध्ये आपण आता इथे प्लस आहे म्हणजे या क्रिया आपण एक सोबत सुद्धा करू शकतो. सर्वात अगोदर मधला सोडवायचा, त्या मधल्याचं उत्तर याच्या सोबत घ्यायचं. असा केला तरी चालेल. आलं लक्षात तुम्हाला? मी आता इथे 2 ठिकाणी रेघी कंस करून ठेवलेले आहे. दोन्ही ठिकाणी रेघी कंस केलेले आहे. मी जिथे जिथे जी जी क्रिया करणार आहे तिथे मी रेघी कंस करणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता काय काय केलेलं आहे. इथे मी लगेच छेद समान करून घेऊ शकते. 3/2 गुणाकारामध्ये. त्या पेनला आला का प्रॉब्लेम? 3/2 आहे असे गुणाकारामध्ये. मी सर्व प्रश्न कंटिन्यू करणार आहात का? तुमची इच्छा. जर कंटिन्यू करायची असेल तर कंटिन्यू करते, नाहीतर मग कठीण वाटणार आहे. तुमचे कठीण म्हणता म्हणता जवळजवळ सर्वच प्रश्न येतात. नको मॅम, कंटिन्यू नका करू. मी माझे प्रश्न पाठवले आहेत. ओके, चालेल. बरं, 7/9 आणि आता या 3चा छेद. पहा, 3चा छेद आपल्याला 9 करायचा आहे. 3चा छेद 9 करण्यासाठी काय करावं लागेल? 3 गुणिले 3. मी या 2 क्रिया करणार आहे. इथे गुणिले 3 करावं लागेल. इकडे पण गुणिले 3 करावं लागेल. बर, पाहता इथे अधिक. मी लगेच इथे 3 गुणिले 3 आणि 2 गुणिले 3 करून घेणार आहे. 2×3=6 आणि 3×3=9. इथपर्यंत एक क्रिया केलेली आहे. त्यानंतर हा महिरपी कंस, त्यामधला 1/3 आहे असा, हा प्लस आहे असा, त्यामधला गोल कंस. गोल कंसामध्ये सुद्धा छेद समान करून घ्यावा लागेल. पहा, 2/3. इथे सुद्धा आता 3चा 9 करायचा आहे. काय करावं लागेल? एकमेकांच्या छेदाने 3 गुणायचे. गुणिले 3. एकमेकांनी छेदाने गुणा किंवा डायरेक्ट 3ने गुणलं तरी चालेल. एकाचा छेद 9 आहे, दुसऱ्याचा करून घेण्यासाठी एकालाच गुणलं तरी चालतं. या 2 प्रकारे छेद समान केला जातो. एकमेकांच्या छेदाने गुणून किंवा अशी एखादी संख्या शोधायची की ज्यामुळे छेद समान होऊ शकतो. बरं, मी इथे 6/9 लिहिलं तर चालेल? हे समजेल ना सर्वांना?
6/9 कुठून आले? हो मॅम. ओके. समजले. मग आता इथे बेत्रिक 6 आणि 3 त्रिक 9 वजा 4/9 गोल कंस पूर्ण, महिरपी कंस पूर्ण आणि त्यानंतर हा चौकटी कंस पूर्ण. ही एक स्टेप तर झाली. आता आपण काय काय करणार आहोत, कोणती स्टेप करणार? इथे बेरीज करणार, म्हणून इकडे मी रेघी कंस दिला आणि इकडे वजाबाकी करणार. एका ठिकाणी ऍडिशन आणि एका ठिकाणी सबट्रॅक्शन, या दोन क्रिया आपण करणार आहोत, म्हणून इथं 2 ठिकाणी रेघी कंस केलेले आहेत. 3/2 आहे असे गुणाकारामध्ये, पुन्हा चौकट चालू. 7 आणि 6 यांची बेरीज करून घ्या, किती होतात? 7 + 6 15. 15. का 15. बरं? 13. होतात का? हा 13. बरं. हा 13 नंतर हे प्लसचं साइन आहे असं. महिरपी कंस आहे असा, माझा जरा वेगळा आला, थोडासा वेगळाच येतोय. हा महिरपी कंस पुन्हा 1/3 आहे असा. आता हा गोल कंस सोडूयात आपण. किती होतील? 6 मधून 4 कमी केले. आता छेद समान आहे त्याच्यामुळे फक्त डायरेक्ट वजाबाकी करायची. 2च्या छेदामध्ये 9. आता हा गोल कंस निघून गेला, हा महिरपी कंस आहे, त्यानंतर चौकटी कंस आहे. आता मी या महिरपी कंसाला सोडवून घेणार आहे. इथे छेद समान करावा लागेल. 3चा करायचा आहे 9. दोन्हीकडे गुणिले 3 करायचे. हा 3चा 9 करण्यासाठी तुमच्याकडून 7 दोघांकडे 7/9 वजा आहे, तुमच्याकडून प्लस झाले आहे. कुठे प्लस झालेत? प्लस नाही ते मॅम तिथे 7/9 अधिक 6/9 नाही, तिथे वजाचं चिन्ह आहे. एक मिनिट. हा वजा इथे प्लस झाला, बरोबर. इकडे वजा आहे, वजा आहे. बरं झालं इथंच लक्षात आलं, नाहीतर आपलं पुन्हा कुठे चुकलं पुन्हा पाहावं लागलं असतं. इथे सुरुवातीलाच वजाबाकी आहे. 7 मधून 6 गेले, उरले किती? 1/9. 1/9. हा प्लस आहे असा. बर. आता हा 3/2 आहे असा, गुणाकाराचं चिन्ह आहे असं. 1/9 पण आहे असा घ्यायचा, हा प्लस पण आहे असा. आता इथे छेद समान केलेला आहे आपण, मग इथे डायरेक्ट छेद समान करून लिहिले असं लक्षात ठेवायचं का? लिहू इथे डायरेक्ट 3/9 लिहिला तर चालेल का? एक स्टेप वाढवावं लागेल. पुसून लिहू का मग इथे 3/9? हे समजेल ना कुठून आलं 3/9? इथे थोडस आपण शॉर्टकटने जातोय. हा मग आता इथे मी काय करते, डायरेक्ट आता तुम्हाला समजलंय म्हणून काय अडचण नाही. आता इथे 3/9 आपण करून घेऊयात. कारण याचं आपण इथे गुणलेलं होतं ना, इथे गुणलेलं होतं 3 ने. म्हणजे 3/9. हे गणित तुम्हाला सुद्धा दाखवायचंय. बरं पहा आता. मॅम आज क्लास किती वाजेपर्यंत आहे? आता 8:45 पर्यंत होईल. 3 आणि 2 5 झाले, 5च्या छेदामध्ये 9. हा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. सर्वांना समजलं? ओके. बर. हा 3/2 गुणाकारामध्ये आता छेद तर समान झालेला आहे आपला. पहा आता मग घ्यावा लागेल 6/9. हा इथपर्यंत समजलं सर्वांना? कोणाला काय अडचण? आता तिरकस गुणाकार करा किंवा असा सरळ सरळ अंश आणि छेदाचा गुणाकार करून घ्या. 6 त्रिक 18 तिरकस केला तरी चालेल, आणि 9 दुने 18. अंश आणि छेद सारखा असला की उत्तर किती येतं? जेव्हा अंश आणि छेद सारखा असतो तेव्हा उत्तर येतं 1. 18 × 18 आणि 18 × 18. उत्तर मिळालं 1. इथे आपण ही क्रिया केली. हो आता समजलं का? उत्तर मिळालं पर्याय क्रमांक सी. 1 उत्तर मिळालं. ओके. चला आपण जाऊयात आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा हा आहे का कोणाचा डाऊट मध्ये? हा प्रश्न आहे का? पहा डाऊट मध्ये हा कोणाचा होता का?
काय होतं बघा. नव्हता. बर, मग स्किप करायचं का? काय कंटिन्यू कंटिन्यू करायचा? बर, करा कंटिन्यू. हा प्रश्न नक्कीच आलेला नाही तुम्हाला. आलेला नसल्याशिवाय तुम्ही कंटिन्यू नाही म्हणणार. बर, यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक मॅम कठीण केलेले प्रश्न तेवढेच घ्या ना, म्हणजे आपला वेळ वाचला घ्यायला भेटेल. पाचवा प्रश्न कोणाकोणाचा हँड रेस करा. पाचवा प्रश्न ज्यांना समजला नाही त्यांनी हँड रेस करा. पाचवा हा प्रश्न कोणाचा आहे सांगा. ओके, प्रांजलचा आहे. एक जणाचा जरी असला तरी तो घ्यावा लागेल. प्रत्येक प्रश्नाला विचारते. तर एकही हँड रेस जर नसेल तर तो प्रश्न आपण स्किप करूया. चालेल ना सर्वांना? आपला वेळ वाचेल. ओके, पुन्हा म्हणू नका आमचं हे राहिलं ते राहिलं. बर, आता यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. मग आता इथे मोठा अपूर्णांक शोधण्यासाठी एकतर अंश पण सारखा नाही आणि सर्वांचा छेद पण सारखा नाही. मग यांचा मोठा पूर्णांक मोठा पूर्णांक शोधण्यासाठी काय करावं लागेल? 17 छेद काय 36 करायचं? करता येईल. सर्वांचा छेद 36 करता येईल. बरोबर. मग आपण प्रत्येकाचा छेद छेद 36 इथे करता 36 येईल. करू. हा, प्रत्येकाचा छेद 36 करून घेऊयात. मी अगोदर आहे असे अपूर्णांक लिहिलेले आहेत. यामध्ये काही बदल केलेला नाही. ज्याचा छेद 36 आहे त्याला काही एक करायची गरज नसते. बर, आता छेदाचा विचार करायचा. 3 ला कितीने गुणावं म्हणजे 36 होतील? 12ने. आणि हे जर नाहीच आठवलं, हे जर नाही आठवलं तर तुम्ही काय करणार? पटकन मग काय करायचं? इकडे 36 ला भाग द्यायचा 3ने. 36 ला 3ने भाग दिला की उत्तर मिळतं 12. मग असं 12 नुसार जायचं. या प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे आता 12 अंशाला पण 12ने आणि छेदाला पण 12ने गुणावं लागेल. आपला कितीने गुणावं म्हणजे 36 होतील? अंशाला पण आणि छेदाला पण. 12ला कितीने गुणावं म्हणजे 36 होतील? 3ने. बरं, आता 12 24 झाले. त्यानंतर 36 छेद मिळाला. 6 त्रिक 18 झाला. छेदामध्ये 36 आले. 7 त्रिक 21. 12 त्रिक 36. पुन्हा 17 छेद 36. आता कोण मोठा झाला? 24 36. इथे मात्र सर्वात लहान दिसत होता आणि तो मात्र आहे. आणि जो इथे दिसताना मोठा वाटत होता तो अपूर्णांक मात्र लहान आहे. त्याची किंमत मात्र इतरांपेक्षा कमी आहे. हे समजलं सर्वांना? मोठा अपूर्णांक. जेव्हा छेद समान असतात तेव्हा मोठी संख्या लहान असते आणि लहान संख्या मोठी असते. छेद समान असतात का सारखे नसतात? मॅम, फसवण्यासाठी पर्याय दिला आहे. बरं, 6वा आहे का कोणाचा? हा, 6वा प्रश्न हँडरेज करा. कोणाकोणाला समजला नाही? कोमल, तुझा आहे का 6वा प्रश्न? फक्त कोमलचा हँडरेज आहे. बाकी सर्वांना समजलाय का? चढत्या बर, यासाठी आपण एक नियम पाहिला होता. यासाठी आपण एक नियम पाहिला होता. आठवतंय का तुम्हाला? हा शेवटचा नियम मी काल एक शिकवला होता तुम्हाला. शेवटचा एक मुद्दा राहिला होता आपला. मग यामध्ये चढता आणि म्हणजे चढता क्रम, उतरता क्रम किंवा लहान आणि मोठा शोधायचा कसा? आता जेव्हा छेद अंशापेक्षा एक मोठा असतो, मोठा त्याचा छेद लहान, ज्याचा छेद लहान त्याचा छेद मोठा. अंशापेक्षा एक मोठा असतो तेव्हा होतं काय? काय होतं? मग ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सुद्धा सर्वात मोठा. समजलं? ज्याचा छेद तो अपूर्णांक सुद्धा मोठा असतो. मग आता इथे तेच अपूर्णांक आहे. असा सर्वात मोठा अपूर्णांक कुठला दिसतो तुम्हाला?
सर्वात मोठा पूर्णांक कुठे पाहिजे? आता चढत्या क्रमामध्ये शेवटी पाहिजे का सुरुवातीला पाहिजे? तो चढत्या क्रमामध्ये तो शेवटी असेल का सुरुवातीला असेल? शेवटी असेल. मग असा शेवटी कुठे दिसला तुम्हाला? शेवटी कुठल्या पर्यायामध्ये दिसतो तुम्हाला तो? व्हेरी गुड. क्रमांक 1 मध्ये आहे. ऑप्शन नंबर इथे 1 मध्ये आहे. आपण आता इथे तर उत्तर मिळालं, पण कंडिशन आपण प्रत्येक चेक करूयात. आता 1/2, 2/3, 3/4 आणि 4/5. अगदी आपल्या अपेक्षाप्रमाणे उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. 7वा आहे का कुणाचा? हो मॅम. ओके, 7वा घ्यायचा. ओके, हो मुग्धा. मॅम माझं. बरं बरं, चला मुग्धाचाच आहे हो. म्हणजे घ्यावं लागेल. चाललंय. बरं चला, अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, काय होईल? 1.1/24. याला जर आपण कन्वर्ट केलं तर तो होणार आहे 25/24. बरं, पुढे वजा 1 आहे, अधिक 7/36. आता या 1ला तर काही छेद नाही, याच्यासोबत वजाबाकी पण करायची. मग ज्याला छेद नाही त्याला छेद कोण घ्यावा लागतो? छेद एकच घ्यावा लागतो. ज्याचा कोणीच मित्र नाही त्याचा 1 हा मित्र असतो, हे लक्षात ठेवायचं. मग छेदामध्ये एकच येतो. बरं, त्यानंतर 7/36 आहे असे. आता एकाचा छेद 24 आहे, एकाचा 36 आहे, एकाचा 1च आहे. आता छेद तर समान नाही, बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागेल मग? छेद समान करावे लागतील. छेद एकमेकांच्या समान छेदाने करावे गुणाकार लागतील. लागतील. मग अशी कोणती संख्या आहे की ज्यामध्ये 24 पण येतो, 36 पण येतो? असा कोणत्या संख्येचा पाढा आहे का? 12. बरोबर. 12च्या पाढ्यामध्ये 24 पण मिळतो, 36 पण मिळतो. मग आता 12च्या दुप्पट जर केला आपण 24चा पाढा, तर 24च्या पाढ्यामध्ये आपल्याला 36च्या पाढ्यामध्ये जी संख्या आहे तीच मिळेल का? म्हणजे 36च्या पाढ्यामध्ये 72 येतो आणि 24च्या पण पाढ्यामध्ये 72 येतो. म्हणजे आपण यांचा काढणार लसावी. आता लसावी जो आहे तर तो आपला घटक नाही झाला आणखी, पण लसावी कसा काढला जातो तो पहा. जर नाहीच आठवलं काही 24 आणि 36, तर यांचा आपण लसावी काढून घ्यायचा. 24 आणि 36. हे जरा जास्तच फेंट झाला का? वेगळा घेऊ. या प्रकारे आता लसावी काढायचा, याला म्हणायचं एलसीएम. आता 24 आणि 36 12च्या पाढ्यामध्ये मिळतात. 12 दुने 24, 12 त्रिक 36. मग आता 2 आणि 3 एकाच पाढ्यामध्ये कधीच येत नाहीत. मग जे येत नाहीत ना, असे मूळ असतील तर लगेच एका साईडला घेऊन त्यांना बोलवून घ्यायचं आणि या तिघांचा गुणाकार करायचा. यात जर तिघांचा गुणाकार केला तर याला म्हणायचं लसावी झाला तो. तो झाला या दोघांचा एलसीएम. 12 दुने लोएस्ट कॉमन मल्टिपल. 24 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. म्हणजे यांचा एलसीएम म्हणजेच लसावी जो आहे तर तो मिळाला 72. 72 लसावी. मग आता 72 होण्यासाठी 24ला कितीने गुणावं लागेल? 3 ने. 3 ने. 24 त्रिक 72. हा. आता 1ला कितीने गुणावं म्हणजे 72 येतील? 72 ने. 72 ने. आणि 36ला कितीने गुणावं म्हणजे 72 होतील? 2 ने. 2 ने. बर, आपण छेदाचा विचार करून छेद 72 केला, पण अंशासाठी पण त्यानेच गुणायचं. ज्याला छेदाने गुणलं त्यालाच अंशाने पण गुणायचं, त्याच संख्येने. बर, आता 25 त्रिक किती होतात? 25च्या पाढ्यामध्ये 3 नंबरला 75. 75. बर, आता या 72 एक 72 आपण डायरेक्ट असं लिहूयात. या सर्वांचा छेद आपल्याला माहिती आहे, आता सर्वांचा 72 येणार आहे म्हणून एकत्रितपणे मी अगोदरच 72 लिहून ठेवला, पण रेषा माझी जरा जास्तच तिरकी आली. इथे एकदाच 72 लिहून ठेवला, कारण कितीही वेळा
छेदामध्ये 72 आले तरी ते आपल्याला एकदाच लिहायचं असतात. 7 दूने 14. बर, आता बेरीज अगोदर करणार की वजाबाकी? काय करणार? बेरीज. बेरीज. का बरं? वजा जेव्हा दोनच क्रिया उरलेल्या असतात तेव्हा काय करायचं? जी क्रिया अगोदर आहे तीच करायची. जेव्हा बेरीज आणि डावीकडील वजाबाकी क्रिया एवढी करायची असते की नाही, पहिला. तर तेव्हा अगोदर वजाबाकी करणार. एवढीच क्रिया तुम्ही अगोदर करणार. जी अगोदर आहे तीच. वजाबाकी आहे तर वजाबाकीच करा. आता 72 मधून 75 मधून 72 गेले, राहिले 3. यामध्ये 14 झाले किती? 17च्या छेदामध्ये 72. मग आहेत का आपल्या क्रियेमध्ये 17/72? कुठे दिसलं का? पर्याय क्रमांक 2. हो, पर्याय क्रमांक 2. आपलं उत्तर आलं का मग? पर्याय क्रमांक 2. मॅम मी छेद 72 केला होता पण मी 25 आणि 8चा मी 1/1 मिळवायचा होता तो 7 मध्ये मिळवला होता आणि ते 25 वजा 8 17/72 असं केलं. तसं कसं चालेल? नाही ना चालणार. जेव्हा दोनच क्रिया असतात पदावलीमध्ये, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, तर जी क्रिया अगोदर तीच क्रिया अगोदर करायची. काय झालं साईराज? मॅम आता काय सांगितलं ते आता काय काय सांगितलं ते परत सांगा ना. लसावीचं आणि त्याचं. लसावी. बर, लसावी कसा काढला तो सांगू का? हो. बर, लसावी कसा काढला तो लक्ष द्या आता. आहे ते लसावी मम्मी काढायचा असतो. लसावी आता पुढचंच प्रकरण तुम्हाला लसावी आणि मसावीचं. आता एकाच उदाहरणामध्ये आपण लसावी पण काढू शकतो आणि मसावी पण काढू शकतो. आपण लसावी काढला होता 24 आणि 36चा, बरोबर का? 24 आणि 36चा लसावी काढला होता. अशी कोणती संख्या आहे बरं की ज्यामध्ये 24 पण येतो आणि 36 पण येतो? हा, 12 आहे. बर, 12 दूने 24 आणि 12 त्रिक 36. बर, अशी कोणती संख्या आहे का ज्यामध्ये 2 पण येतो आणि 3 पण येतो? आहे का अशी कोणती संख्या? एकच्या पाड्यामध्ये नाही पाहिजे आपल्याला. एकच्या पाड्याचा विचार पण नाही करायचा. एक सोडून सांगा. आणखी आहे का कोणी? नाही. 2. नाही. मग असं जर कोणीच नसेल, कॉमन कोणीच नसेल, 12 आता हा 2 आणि 3, आता या दोघांना एकत्रित करणार असा पाडा कुठलाच नसेल, तर मग जो काय आहे आपल्याला कॉमन फॅक्टर म्हणायचा तो आहे तोच तेवढाच नंबर राहतो, 12च आहे. मग आपला HCF म्हणजेच मसावी जो आहे तर तो मसावी मिळाला 12. इथे तुम्ही मसावी पण शिकून घेतला. आता आपल्याला जायचं LCM कडे, म्हणजेच लसावी. हे आपल्याला पुढे सविस्तर शिकायचंय. बर, आता 2 कधीच आहे म्हणजे 2 आणि 3 एकाच पाड्यामध्ये आपल्याला कुठेच मिळणार नाहीत. मग अशा वेळी दोघांपैकी एकाला घ्यायचं बाहेर. बेक बे, जो येत नाही ना 2च्या पाड्यामध्ये त्याला आहे असंच लिहून ठेवायचा. शेवटी एक आलं पाहिजे. या 3ला पण बाहेर बोलून घ्यायचं. आता 3ला पण बाहेर घेतलं. 3 एक 3, मग इकडे 1 आणि हा पण 1 आहे असा. पहा बरं, शेवटी 1 उरले का? आणि या तिघांचा गुणाकार, मग कॉमन आणि अनकॉमन जे काही सामायिक आहेत आणि असामायिक आहेत तर त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. मग लसावी काय आला? 12 दूने 24 आणि 24 त्रिक 72. या सर्वांचा गुणाकार हा आला होता 72. म्हणजे आपला लसावी झाला 72. एकाच उदाहरणामध्ये तुम्ही HCF पण शिकलात आणि LCM पण शिकलात. बोला. मॅम 4च्या पण पाड्यामध्ये 24 आणि 36 येतात. हो, आपण त्यानुसार जायचं का? तरी सुद्धा तुमचा मसावी तोच येणार. बर, चला 4च्या टेबलवर जाऊयात आता. 4च्या टेबल 6च्या पण येतात, बरोबर आहे. 4च्या पण येतात, 6च्या पण येतात. 2 पासून घेतला ना तरी चालतो,
म्हणून काय करायचं, 2 पासून घेतला ना तरी चालतो, आपण अगदी 2 पासून जाऊया, जोपर्यंत कॉमन मिळतोय ना तोपर्यंत. आता 2च्या पाड्यामध्ये 24 येतो 12 नंबरला, आणि 36 कधी येतो, बे बे आणि बे 8 16 18 नंबरला येतो. मग आता पुन्हा 12 आणि 18 2च्या पाड्यामध्ये मिळतात. बे 6 12 आणि बे 9 18, पुन्हा 6 आणि 9 मिळतात 3च्या पाड्यामध्ये. 3 दुने 6, 3 त्रिक 9. पुन्हा आला नंबर आता या 2चा आणि 3चा. 2 आणि 3 एकाच पाड्यामध्ये मिळतात का कधी? नाही. मग जिथपर्यंत जिथपर्यंत आपल्याला मिळत होता तिथपर्यंत म्हणजे आपला हा HCF झाला. पहा बरं, या 2 गुणिले 2 आणि 3 यांचा गुणाकार किती येतो? किती आला गुणाकार? 12. 12 आला का? बरोबर. पहा बरं, आला का तेवढाच? म्हणजे यांना काय म्हणायचं, हे झाले कॉमन फॅक्टर, म्हणजे यांना सामायिक अवयव असं म्हटलं जातं. आता 2 आणि 3 पाड्यामध्ये मिळतात का कधी? नाही. मग ज्या त्या पाड्यानुसार बोलून घ्यायचं. त्यांना बे एक बे, या 3ला आहे असं घेतलं, आणि पुन्हा 3 एक 3. कॉमन आणि अनकॉमन. पहा आता इथे कॉमन पण मिळाले आणि जे कॉमन आहे ते पण मिळाले. या सर्वांचा जर गुणाकार केला तर हा 72 येतो. इथपर्यंत 12 झालं होतं की नाही? 12 दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72. पहा बरं, पुन्हा एकदा मिळालं का 72च? कुठल्याही पद्धतीने केला तरी आपला HCF आणि LCM बदलला का? आपला कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी आहे तोच राहिला, आणि लोएस्ट कॉमन मल्टिपल हा सुद्धा आहे तोच राहिला. हे समजलं? हे समजलं सर्वांना? हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. याची घाई आपल्याला आत्ताच नाही, पुढे सेपरेट प्रकरण आहे आपल्याला याच्यासाठी. आणि हे स्कॉलरशिपला नाहीत विचारत, फक्त नवोदयलाच विचारतात HCF आणि LCM. पण याचा उपयोग तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये होतो, बुद्धिमत्तेला सुद्धा होतो. आणि जरी यावरती उदाहरणं नसली तरी इतर उदाहरणांमध्ये आपल्याला HCF आणि LCM काढून उदाहरणं सोडवावी लागतात. म्हणून सुद्धा तुम्हाला तिकडे स्कॉलरशिपला इतर कारणाने किंवा अगदी काय म्हणता येईल, थोडंसं आहे तसा HCF आणि LCM नाही म्हणत, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला HCF आणि LCM ची गरज पडते. बरं, हे समजलं. आता 3.2 मध्ये पहिला आहे का कोणाचा? पहिला समजलं नाही. पहिलं समजलं मॅम माझं बरं. पहा आता काही उदाहरणांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष मॅम, हे उपयोग कशातलं होणार नाही, पण स्वाध्याय? अप्रत्यक्ष पण होतो. हा मॅडम, आहे. बोला. कशातला स्वाध्याय? हा नवोदयचा आहे. पर्याय क्रमांक 3 येतो मॅम बरं, पहिल्यांदा. 12/5 छेदासाठी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल? मला सांगा अगोदर, छेदाधिक म्हणजे काय? कशाला म्हणतात छेद? माझ्या छेदाधिक मध्ये प्रश्न वेगळा आहे. माझ्या म्हणजे छेद मोठा असणारा. हा. ज्याचा छेद मोठा असतो त्याला. अंशापेक्षा जर छेद मोठा झाला तर त्याला काय म्हणायचं? छेदाधिक. माझा मग आता प्रश्न आपण वेगळा पर्याय एक आहे. मिळवून पाहूयात. पर्याय 1 आहे आपल्याकडे 7. 7 जर मिळवला तर हा झाला 12/12, म्हणजे याचं उत्तर 1 आलं. हा छेदाधिक म्हणता येईल का? हा छेदाधिक नाही. आता दुसरा अपूर्णांक घेतला आपण, हा पुन्हा एकदा 12/5. मी प्रत्येक पर्याय तुम्हाला चेक करून दाखवते, आहे असा एकदा लिहून घेतलाय. आता हे 4 पर्याय मधले 12/5 आहे असे लिहून घेतले. आता आपण दुसरा पर्याय आहे 8 मिळवला, झाला 12/13. आता हा छेदाधिक आहे का? हो, म्हणजे छेद मोठा झाला म्हणजे छेदाधिक मिळाला. आता परंतु तरी लहान सुद्धा पाहिजे आपण आपल्याला. आता मिळाला, आपण दुसरा पर्याय चेक लहान करून संख्या पाहूयात. पाहिजे. हा 12/11 हा आहे का छेदाधिक? हा नाही, चालणार नाही. त्यानंतर आता 12 पाहता, 12 आणि छेदामध्ये होणार आहे 17. हा आहे का छेदाधिक? हो, सुद्धा आहे. मग आपण पर्याय 1 निवडायला, सॉरी 2 निवडायला हवा का 4 निवडायला हवा?
कुठला निवडायला हवा मला चार. सांगा. 4 चुकला. चार 4 नाही येणार, 4 नाही येणार, 4 येणार नाही. पर्याय क्रमांक येईल 2. का 2 पाहता? माझा प्रश्न वेगळा आहे. कारण छेद समान आहे आणि ह्याच्यात काय असतं, जो मोठा तो लहान असतो. ऐका, मॅम आता माझा पर्याय प्रश्न बी वेगळा बरोबर आहे. आहे. बी का बरोबर? ऐकून घ्या प्लीज. आपल्याला माईक बंद लहान ठेवा. मिळवायचे. वृंदा माईक बंद ठेवा. पहा आता ऐकून घ्या. आता आपण बी चीच निवड का केली? डी ची का नाही केली? आता इकडे सुद्धा छेदाधिक मिळतो आणि इकडे सुद्धा. पण आपल्याला अपेक्षित 5 पेक्षा जवळ, आता इथे जवळची संख्या मिळवायची असते. जवळची कुठल्या मिळवल्यानंतर तो छेदाधिक झाला. मग यांच्यामध्ये लहान मिळवून पाहिजे आपण. या दोघांमध्ये जो लहान तो आपलं अपेक्षित उत्तर असतं. 8 आणि 12 यांच्यामध्ये लहान कोण होता? 8 आणि 12 यांच्यामध्ये लहान कोण? मग लहान संख्या मिळवली तरी सुद्धा आपला छेदाधिक होतो. मग मोठ्याकडे जायचं नाही. आपल्या जवळच जर संख्या मिळते, आपलं उत्तर मिळतं, तर आपण पुढे जाणार का? पुढे जायची गरज नाही. मग आपलं जवळच उत्तर मिळालं होतं, आपण पुढे जायचं नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी. तुम्ही आन्सर कीला सुद्धा चेक करू शकता. काल मी तुम्हाला म्हटलं होतं आन्सर की पाठवते, पण थोडीशी माझ्याही मागे कामाची घाई असल्यामुळे मला लक्षात नाही राहिलं. एखादा मेसेज करत जा. मी जर तुम्हाला काही सांगितलं ना तर बऱ्याच वेळा माझ्याकडे मॅम माझा पहिला प्रश्न वेगळा आहे. आठवणीत नाही राहत. मग तुम्ही जर आठवण केली, एखादा मेसेज आला, तर मग मला आठवणीत येतं की हा हे काम राहिलेलं आहे, तर ते माझ्याकडून करण्यात येतं. तर आज मी नक्की तुम्हाला आन्सर की पाठवते. बरं पहा आता पुढचा प्रश्न. 1.2 हे आहे का कुणाचं? हे तर एकदम सोपं आहे. कोणाचं आहे? फक्त मांडणी लिहायची. मॅम आमच्या माझं- पहिल्या मॅम मुग्धाचं आहे का? विनया. नाही मॅम, पहिला प्रश्न माझा वेगळा आहे. बरं वेगळा आहे. काय वेगळा? मला ग्रुपवर फोटो पाठवा. पाठवला आहे. पाठवला आहे. मॅम माझा आहे. मॅम पण नाही माझा कोणाचा? बरं चला पटकन पाहून घ्या ज्याचा आहे त्यानं. पहा आता इथे अंशाधिक मध्ये रूपांतर करून घ्या. 7 1 7, 7 आणि 2 झाले 9. कुठून आले 9 कळाले का? 9च्या छेदामध्ये 7, गुणाकारामध्ये 1/3. आता आपण जे उत्तर काढणार आहोत, तर ते आता आपलं उत्तर असं आलं असतं. आपण सरळ सरळ पद्धतीने केलं असतं. 9 1 9 आणि 3 9 7 3 21. पण असं उत्तर तर कुठेच नाही दिसत पर्यायामध्ये. असं उत्तर कुठेच दिसत नाही. म्हणजे यांनी काय केलंय? फक्त मांडणी दाखवायची यांना. मग 7 आणि 1 चा जर गुणाकार केला तर तो 7 1 7च होतो. बरोबर. इथे फक्त मांडणी दाखवायची. आणि कोणाचं उत्तर किंवा असंही तुम्ही क्रॉस चेक करू शकता की कोणाचं उत्तर 9/21 येतं. आता इथे तर 73चा काही संबंध येणार नाही. मग आता पर्याय क्रमांक 2 चेक करू आपण. पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये काय झालं? 7 आणि 2 9 झाले. इथे पर्याय क्रमांक 2 आपण चेक करतोय. 7 गुणिले 7 अगोदर कंस सोडवायचा असतो. 9 गुणिले 1 आणि 7 त्रिक 21. पहा आता 9/21 आलं का उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे? आपलं जसं आलं तसंच उत्तर मिळालं का? कुठे मिळालं? पर्याय क्रमांक B मध्ये. हे समजलं सर्वांना? ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न पाहता पुढे. आता हा तर ओरली सोडवायचे आपल्याला, कुठे काय याच्यात जास्त मेहनत घ्यायची. एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक कसा राहतो? पहिल्यासारखाच राहतो, मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल. मॅम पर्याय क्रमांक 4. हो, पर्याय क्रमांक 4. इथे मिळवायला सांगितलाय, गुणाकार सांगितला का? गुणाकार जर सांगितला असता तर तो आपल्याला एक फ्रॅक्शन झाला असता, सममूल्य आला असता. पण इथे मिळवायला सांगितला. समजा आपला एखादा अपूर्णांक आहे 3/5. यामध्ये एखादी संख्या
अंशामध्ये आणि मिळवली. मग याच्यामध्ये समजा या 3/5 मध्ये मी 6 मिळवले, दोघांमध्ये सुद्धा 6 मिळवले. अंशामध्ये पण 6, छेदामध्ये पण 6. म्हणजे 6 आणि 3 झाले 9 आणि इकडे 11. जेवढा 3/5 आहे तेवढाच 9/11 आहे का मग? याची किंमत एवढीच होईल का? नाही, असं होणार नाही. मूळ अपूर्णांकापेक्षा तो लहान पण असू शकतो आणि मोठा पण असू शकतो. जर तुम्ही यामध्ये 2 मिळवला असता किंवा 2 कमी केलं 2 मिळवला असता तर एखाद्यामध्ये थोडा मोठा पण मिळवला असता तर तो प्रत्येक अपूर्णांक सारखा नाही राहणार. पण जर तुम्ही एखादी संख्या यामध्ये गुणाकारामध्ये ठेवली असती, म्हणजे हा 3/5 आहे आपल्याकडे आणि यामध्ये आपण एखादी संख्या गुणाकारामध्ये घेतली असते. समजा या 3/5 मध्ये आपण वेगळी संख्या घेऊयात, 2 गुणूयात 2 ने. गुणाकार केला तर काय फरक पडतो आणि बेरीज केली तर काय फरक पडतो? पहा, समजा आपण गुणिले 2 केलं असतं तर सममूल्य अपूर्णांक मिळतो का? पहा, 3 दुने 6 आणि 2 10. बरं, जेवढे 3/5 आहेत तेवढेच हे 6/10 आहेत का? तुम्हाला काय वाटतं, असतील का बरं हे? तेवढेच तेवढ्याच किमतीचे कसे काय आले तेवढेच किमतीचे? पहा, त्या 3च्या पाड्यामध्ये दोघे पण मिळतात. 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10. पहा बरं, पुन्हा एकदा किंमत त्याची 3/5 आली. हे समजलं सर्वांना? गुणाकार असा जर शब्द आला तर आहे तोच अपूर्णांक राहतो, यामध्ये बदल होणार नाही, पहिल्यासारखाच राहतो असं उत्तर येणार. पण मिळवले म्हणजे बेरीज केली तर अपूर्णांक लहान पण येऊ शकतो आणि मोठा पण येऊ शकतो. आलं लक्षात तुम्हाला? म्हणून गुणाकाराचं पण उदाहरण तुम्हाला घेतलं, तुमची फसवणूक होऊ नये म्हणून. हे समजलंय सर्वांना? ओके, बरं, काय आहे का चौथा कोणाचा? चौथा कोणाचा आहे? हँड रेज करा. हा पण अतिशय सोपा आहे. होणार आहे. क्लास राहिला आता शेवटचे 2 मिनिट. हा, बरं, हिचा एक प्रश्न आला. आता हा प्रश्नाची पीडीएफच घेते मी तुम्हाला. हा प्रश्न सोडून टाकते लगेच मी तुम्हाला. आता शेवटचे 2 मिनिट आहेत. हा तुमचा एक एवढा घेऊया. ऑप्शन नंबर 2 आहे, 3 मिनिटं. हो, 3 मिनिट आहेत. आताच आमचा काल परवा झालेला. कारण की अर्धा तासला 10 ने भागायचं. हो, अर्धा तासाला. बरोबर आहे. आता झालेला, पण तुमच्याकडे मला दाखवायला नाही ना, आपला राहिलाय फक्त आता 1.5 मिनिट. बरं, आता इथे मी डायरेक्ट अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार. डायरेक्ट अपूर्णांकाचं रूपांतर, पूर्णांकयुक्तचं प्रश्न आम्ही सोडून 8 आणि 1 9 सोडवलाय का? मॅम तुम्ही सोडून बरं, का सांगू लगेच तुम्हाला हा प्रश्न? नाही मॅम, सोडून बरं, चालेल, सोडून पाठवते. ओरली पण जमतो, त्याला काही एवढं सोडवण्यासारखा नाही येतो, सोपा आहे प्रश्न. 4 दुने 8 आणि 1 9. 4 दुने 8 आणि 1 9. पुन्हा एकदा 9. 9/4. मध्येच लिंक थांबते की काय काय माहिती आपली. हा राहिला प्रश्न तर तुम्हाला ग्रुपवरती पाठवते लगेच. 4 दुने 8 आणि 1 9. अपूर्णांकामध्ये 9/2 वजा 4 दुने 8 आणि 1 9. 9/4. छेद समान करून घेऊयात. 2चा करायचा 4. काय करावं लागेल 2चा 4 होण्यासाठी? गुणिले 2. बरं, आता 9 दुने 18 झाले, 2 दुने 4 झाले, पुन्हा 9/4 झाले. भागाकार आहे असा. शेवटचा 1 मिनिट राहिलाय, मध्येच थांबेल आणि जर थांबलं तर तुम्हाला उत्तर ग्रुपवर येईल. 2 दुने 4 वजा 9/4. 18 अधिक 9 किती होतात? 27/4. हा, भागाकारामध्ये 18 मधून 9 गेले, 9/4 झाले. आता याची पुढचे प्रोसिजर